गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आपण हा जो क्वेश्चन बघतो हा आपल्या 6.1 मधील शेवटचा प्रश्न आहे. प्रूव्ह दॅट टाईपचा म्हणजे 12. यामध्ये लक्षात घ्या ट्रिग्नॉमेट्री मधील शो दॅटचे क्वेश्चन असतात. इथे शो दॅट तशा प्रकारे. तर बघा क्वेश्चन काय बघा. टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 असं प्रूव्ह करायचं आहे. या टाईपचा जो प्रश्न आहे तो बहुसंख्य शिक्षक किंवा काय गाईडमध्ये हा सम असं करतात की याला रॅशनलायझिंग करतात. पण हा मग अवघड बनतो. रॅशनलायझिंग म्हणजे तीन टर्मचं स्क्वेअर करायचं आहे. तिथेच मोठं सम आणि सम खूप मोठं होतं. या ठिकाणी आपण 4 ते 5 स्टेपमध्ये आपण हा सम सोप्या पद्धतीने करणार आहोत. बघूया तर मग कोणती आयडेंटिटी तुम्हाला माहिती आहे ती आपण इथे लिहूया. ती आहे बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ही अशी आयडेंटिटी. आपल्याला काय पाहिजे बघा. इकडे टॅन पाहिजे. मग ह्या टॅन स्क्वेअरला ठेवू, 1ला तिकडे नेऊ, तो मायनस होईल. म्हणजे इथे येणार टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. काही केलं नाही, ट्रान्सफर केलं. फक्त ह्याला आपण ट्रान्सफर केलं. आता यांचे फॅक्टर पाडायचे. याला आपण फॅक्टर करूया. फॅक्टर कसे येणार. स्क्वेअरचा फॅक्टर काय असतो. समजा ए स्क्वेअर, याचा फॅक्टर ए इंटू ए. दुसरा फॅक्टर आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याचे फॅक्टर काय येणार. यांचे फक्त स्क्वेअर काढायचे. म्हणजे ए बी एकदा मायनस लिहायचं, दुसऱ्या वेळेस प्लस लिहायचं, झालं. असे फॅक्टर आपण इकडे त्याचे पाडणार आहोत. ठीक आहे, लिहूया आपण. मग याचे फॅक्टर असे येणार इथे टॅन स्क्वेअर टॅन थिटा इंटू टॅन थिटा. याचे 2 ब्रॅकेट येणार. 1 सेक थिटा मायनस 1. दुसरा येणार सेक थिटा प्लस 1. आपण लिहूया फॅक्टोरायझिंग. आपण याचे फॅक्टर पाडले. ठीक आहे. आता इथे आपल्याला 1 2 3 4. आपल्याला काय पाहिजे. टॅनच्या खाली सेक थिटा मायनस. मग याला सांगायचं तू इकडे ये आणि या टॅनला सांगायचं तू तिकडे जा. आता बघा इकडे कोण राहिला. टॅन थिटा. कोण आला याच्या खाली. सेक थिटा मायनस 1. बरोबर. मग इज इक्वल टू सेक थिटा इकडे वर राहिला. सेक थिटा प्लस 1 खाली गेला इकडे. म्हणजे याचं ट्रान्सफर करतो आपण. इथे येणार टॅन थिटा. हे इक्वल रेशो झाले. आता एक इक्वल रेशो थेरम ऑन इक्वल रेशो. ह्याच्यामध्ये कसं होतं की बघा ह्या दोघांची ॲडिशन करायची. ती याच्याच बरोबर असते. बघा लक्ष द्यायचं. हा एक रेशो आहे आणि हा एक रेशो आहे. दोघांची ॲडिशन करायची. ती ॲडिशन या रेशोच्या इक्वल असते. त्याला म्हणतात थेरम ऑफ इक्वल रेशो. आपण ते लिहूया. म्हणजे बघा या बरोबर हा घ्यायचा. इथे आपण ब्ल्यूमध्ये घेऊया. बघा हा टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू या दोघांची ॲडिशन. म्हणजे इथे येणार टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1. आता इथे टॅन प्रथम आहे. याची पण ॲडिशन करताना टॅन पहिला लिहूया. टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 झालं. इथे लिहूया थिअरम ऑन इक्वल
रेशो एक प्रॉपर्टी आहे ती झालं आपलं. हेन्स tan थीटा अपॉन सेक थीटा -1 इज इक्वल टू tan थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा प्लस सेक थीटा -1. हेन्स प्रूव. झालं. फिनिश. आता इकडे देअरफॉर झालं. संपला. अशा प्रकारे अवघड वाटणारा प्रश्न खूप सोप्या पद्धतीने किती स्टेप झाल्या 1 2 3 4 5 6 7 स्टेपमध्ये पूर्ण होतो. पण इतर वेळेस इतर ठिकाणी जर रॅशनलायझिंग केलं तर याच्यापेक्षा दुप्पट जागा लागेल आणि रॅशनलायझिंग अवघड आहे. चला भेटूया उद्याच्या सीट. बघा आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.